नमस्कार मित्रांनो, काल निफ्टी 23,592 अंकावरती बंद झालेला आहे आणि सेन्सेक्स हा 77,606 या अंकावरती बंद झालेला आहे. काल FII आणि DII दोघांनी देखील खरेदी केलेली आहे आणि FIIचा खरेदीचा आकडा हा 11,111 कोटीचा आहे. हा कॅश सेगमेंटमधला आकडा आहे, परंतु त्यांनी इंडेक्स फ्युचर्समध्ये देखील खरेदी केलेली आहे. DIIने काल 2,518 कोटींची खरेदी केलेली आहे. काही अपडेट्स पाहूयात मार्केटमधले. टाटा मोटर्स आणि टेस्लाचा सगळ्यात मोठा जो सप्लायर आहे तो सोना BLWचा शेअर काल 5% पडलेला आहे, कारण ट्रम्प यांनी 25% जे टॅरिफ लावलं सगळ्या इम्पोर्टेड कार आणि ऑटो पार्ट्सवरती, त्याचा हा परिणाम दिसून आलेला आहे. काल अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट HDFC आणि विप्रोचे पॉझिटिव्हमध्ये ट्रेड करताना दिसून आले, मात्र ICICI बँकेचा निगेटिव्हमध्ये ADR दिसून आलेला आहे. ब्रेंट क्रूड हे सातत्याने वर जाताना दिसत आहे आणि ते 0.4% वाढून 73.35 वरती सेटल झालेला आहे. रुपी हा 85.79 वरती सेटल झालेला दिसून आला. गुरुवारी USचे मार्केट पडले. डाव जोन्स, नॅसडॅक आणि S&P 500 हे आपल्याला खाली आलेले दिसले. कुठेतरी 2 एप्रिलच्या बाबत जी अनिश्चितता आहे त्यामुळे कुठेतरी हे मार्केट आपल्याला पडताना दिसत आहेत आणि कुठेतरी US टॅरिफमुळे जर मंदी आली तर ती भारतासाठी संधी ठरेल, असे देखील काही रिपोर्ट आपल्याला सांगतात. तर मित्रांनो, USचे जॉबलेस क्लेम जे आहेत तर ते कमी झालेले आहेत. ही कुठेतरी दिलासा देणारी गोष्ट आहे. आणि Q4मध्ये USची इकॉनॉमी ही ॲन्युअली 2.4%ने एक्सपांड झालेली आहे. पूर्वीचं इस्टिमेट हे 2.3% होतं, त्यापेक्षा जास्तने ती वाढलेली दिसून आलेली आहे आपल्याला. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की एप्रिल सिरीजमध्ये आता काय होईल. आजपासून एप्रिल सिरीज सुरू झालेली आहे आणि एप्रिल सिरीजमध्ये FII येतील का. तर मित्रांनो, 1996मध्ये सलग 5 महिने सिरीज जी होती तर ती पडत आलेली होती. त्यानंतर आत्ता ही घटना घडलेली आहे 2025मध्ये. तर 2 एप्रिलला टॅरिफच्या संदर्भामध्ये काय निर्णय होतो आहे त्यावरून ठरेल की FII गुंतवणूक करायला येतील की नाही येतील. त्यापेक्षा देखील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मार्च क्वार्टरचे रिझल्ट. हे रिझल्ट जर चांगले लागले तर FII नक्की येतील, हसत हसत येतील आणि भारतीय मार्केटमध्ये खरेदी करतील. मात्र जर रिझल्ट चांगले आले नाहीत तर मात्र FII भारतीय मार्केटकडे पाहणार नाहीत. सगळं काही अर्निंगवरती डिपेंड आहे. त्यामुळे मार्च क्वार्टरचे रिझल्ट प्लस पूर्ण वर्षभरासाठी मॅनेजमेंटची काय कॉमेंट्री आहे, काय गायडन्स आहे, तो देखील सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि मागच्या 10 वर्षाचा विचार केला तर 10 पैकी 8 वेळा एप्रिल सिरीजमध्ये मार्केट हे पॉझिटिव्हली बंद झालेलं आहे. तेव्हा होप फॉर द बेस्ट. ह्या सिरीजमध्ये एप्रिलच्या FII परत येतील, गुंतवणूकदार परत येतील आणि भारतीय मार्केट परत एकदा वरच्या दिशेने जाताना दिसेल आपल्याला. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.